शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज महत्त्वाचा विषय घेत आहे की अद्रकमध्ये आपल्याला जे भविष्यात दिसत आहे की बाबा हळूहळू बरेच शेतकऱ्यांचे पाणी हे खूप संपत आलेत. खास करून बरेच ठिकाणी माळ रानावर जे अद्रक पीक घेतलं जातात आणि योगायोगाने ह्यावर्षी पाऊस नाही आहे, तर बऱ्याच ठिकाणचं पाणी हे पूर्णपणे संपत चाललेलं आहे किंवा काही लोकांचं 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास चालत आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्या अद्रकीची काळजी कशी घ्यायची, आपल्याला काय काळजी घ्यायची, काय नियोजन घ्यायचे, काय आपण उपाय करू शकतो, ह्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज आपलं लाईक करा, जेणेकरून आपण जे काही चांगलं काम करतोय तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तसेच महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी समस्या ही आहे, जसं की मी मगाशीच म्हटलो, पाणी सगळीकडचं बऱ्यापैकी खूपच पाऊस नसल्यामुळे माझ्या शेतातलंही पाणी संपलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. हा आपण ट्रीटमेंटमधला प्लॉट आहे आपला. तर ज्या ठिकाणी पाणी संपत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठी समस्या वाटत आहे की बाबा अद्रकीला हे करत आहे. पण त्यामधूनही बाबा आपण काय करू शकतो, होप्स, की बाबा जसं की आपल्याला वाटतं होप्स की थोडं पाऊस वळीवाची पडू शकतात, हे एक होप्स आहे आपल्याकडं. त्याचबरोबर म्हणजे आता काय शेतकरी मित्रांनो, की आपल्याला एवढ्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेईल ह्याकडे बघायचं आहे. आणि त्या उत्पादन जास्त आल्यामुळे प्रॉफिट आपलं जास्त होणार आहे. मग आधीमध्ये बाबा महिना दीड दोन महिन्यात आपल्याला वळीव पडलं तर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण ते वळीव पडेपर्यंत आपलं हे पीक चांगलं जतन करणं आणि तेवढं त्याला स्ट्रेसमध्ये न जाऊ देता थोडंफार तिथंपर्यंत स्ट्रगल कसं करता येईल याला, किंवा तिथंपर्यंत कसं हे करता येईल आपल्याला, त्यासाठी आपण बघत आहे. तर ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं शेतकरी पाणी नियोजनमध्ये आपण पहिला बघूया. पाणी नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता समजा सिच्युएशन अशी कुणाची आहे की बाबा ज्यांचं 15 मिनिटाचं बोर चालला आहे, 20 मिनिटं बोर चालला आहे, किंवा विहिरीमध्ये 15-20 मिनिटच पाणी आहे, तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं. तर अशा शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो पाणी पाजत असताना की बाबा तुमचा रोज तुम्ही 15 मिनिटं पाजला तर वरचा इंडेक्स प्यायला आहे, तर शक्य झालं समजा तर विहिरीमध्ये तुम्ही पाणी साठवून राहत असलं तुमच्याकडं, तर एकदम साठवून ठेवा 2-3 दिवसाचा आणि एकदम पाजा तुम्ही सलग 4 तास 8 तास 10 तास, जेणेकरून तुमचा बोध जो प्रॉपर आहे आपला, जो जेवढा बोध आहे आपला 1.5-2 फुटाचा, तर त्याचा इंडेक्स प्रॉपर भिजू दे. कारण का आपले जे सूक्ष्म तंतू मुळं असतात तर त्या इंडेक्समध्ये खूप मुळं असतात आणि त्या मुळाच्या सानिध्यात झालं तर ते होल्ड करून ठेवतात मुळं पूर्ण पाणी आपल्याला. आणि तो बोध पण आहे, कारण का बऱ्यापैकी आता कसं असतं आपल्याला हे अद्रक हे झालेलं असतं, आपलं पसरलेलं असतं, त्यामुळं उन्हाचा डायरेक्ट अटॅक पूर्ण खाली बोधामध्ये जात नसतो, त्यामुळे त्याचा फायदा होतो. पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट कव्हर करतो की बाबा आता तणकाट येतच असतं आपल्या इकडं, पण जसं पाण्यात शॉर्टेज होईल तसं तणकाट पण तुमचं कमी होत जातं. कारण का ह्याची पानं ही दुमडली जातात आणि जे हे पसरलेलं आपल्याला अद्रक दिसत असतं हे थोडं आतल्या साईडला असं आल्यागत आपल्याला वाटतं आणि ही पानं दुमडतं, म्हणजे स्ट्रेस इंडेक्स दाखवायला चालू होतो आपल्याला. तर अशामध्ये जर का तणकाट असलं आणि मोठं तणकाट असलं तर एकदा भांगलन करून घेऊन तुम्ही त्याच्यावरच ते तणकाट टाका. तणकाट बाहेर टाकत बसण्यापेक्षा त्याचंच मल्चिंग तिथं आपण मल्च केलो तर ते चांगलं होणार आहे आपल्याला. ह्याचा फायदा काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, की बाबा ज्या वेळेला आपण हेवी पाणी पाजणार आहे अशा सिच्युएशनमध्ये, तर त्याची वाफ होणार नाही, म्हणजे साईडचं पण जो बोध आहे आपला, साईडचं जे हे आहे, तर तो भाग सुद्धा डायरेक्ट उन्हाच्या टेम्परेचरमुळे बोध होऊन हे जाणार नाही. तर असं जर का केलो आपण तर पुढच्या 8 दिवस 10 दिवस तुम्ही जर का पाणी पाजवलं नाही तरी सुद्धा आपल्या अद्रकीला चालू शकतं, जेणेकरून त्याला स्ट्रेस जाणार नाही किंवा त्याची मुळं हे घेत राहतील पाणी व्यवस्थित. आणि जसं असं आपण 2-3दा केलो आणि एखादा वळीव पडला तर पुढं महिनाभर आपल्याला आणि परत पुढं चान्स मिळून जातो. तर अशा सिच्युएशनमध्ये असं काम करायचं आहे. दुसरं, काही लोकांचं बोरवर असतं, तर मग तुम्ही असं सिच्युएशन करता येते काय बघा, की आता बोर आमचं 10-15 मिनिटं चालतं, हे ज्या वेळेला होतं तर अशा वेळेला शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला तुमचं 10-15 मिनिटं चालतं तर दिवसभराच्या रोटेशनमध्ये किती वेळा चालतं बघा, ऑब्झर्वेशन आणि लाईट आहे त्यामध्ये. तर जेवढं पाजता येईल तुम्ही शक्यतो 4-5 दिवस 3-4 दिवस तुम्ही सतत पाजत राहा. 15 मिनिटं चाललं पाजा आणि परत 2-3 तासानं परत 15 मिनिटं चालत असलं परत 15 मिनिटं पाजा, जेणेकरून आपला बोध आहे तो प्रॉपर गरवला पाहिजे. जेवढं गरवता येईल तेवढं त्याच्याकडे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. उद्देश हाच आहे की बाबा पाणी हा खूप मोठा रोल आहे अद्रकीमध्ये शेतकरी मित्रांनो. पाण्यामुळं काय होत असतं की ऑक्सिजन हे खाली पाण्यातनं जात असतं, आपल्याला मुळं पाण्याशिवाय हे करू शकत नाही, तग धरू शकत नाही. बाकी वर स्ट्रेस कितीही दिसू दे किंवा वर हे होऊ दे, पण हे महत्त्वाचं आहे वरची बाजू पण, कारण का इथून सन अटॅक डायरेक्ट होणार नाही आपल्याला आणि अद्रक आपलं वाढीसाठी खूप महत्त्वाचं होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, फर्टिगेशन काय करावं. तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी फुटवे चांगले करून 50-60-70 पर्यंत फुटवे बरीच लोक गेलेले असतात, 40-50 फुटवेपर्यंत असतात. जशी तुमची कुडी आहे त्या पटीत तुमची फुटवे होत जाणार, कारण का जेवढी तुमची कुडी मोठी आहे
5 डोळ्याची 10 डोळ्याची, तर त्याला पॅरलल पहिला तेवढे सिस्टर फुटवे येणार आणि परत त्याचे बेबी फुटवे येणार. तर हे तुमच्या ह्याच्यावर आहे. म्हणजे काय बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका परत त्याचं की तुम्ही कुडीच लावलाय 2 डोळ्याची आणि तुम्ही 70 फुटवे कसं काय म्हणालाय, माझ्या 10 फुटवे, तर त्याचा काय संबंध नाही. तुमची जेवढी कुडी लावतो त्या ह्याच्यावर असतो. आम्ही मोठ्या कुड्या लावतो त्यामुळे त्याला मोठे जास्त फुटवे आपल्याला दिसून येत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आता विषय काय आहे की फर्टिगेशनचा महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगत आहे. तर फर्टिगेशन आता आपण हे पार करत आलेलं आहे बऱ्यापैकी. इथून पुढं छोटे छोटे हळूहळू आपल्याला फुटवे निघत असतात, हळूहळू त्याची वाढ होत असते. तर ह्या सिच्युएशनला जर का तुमच्याकडे पाणी कमी पडत असेल, पाणी असेल तर काही टेन्शन नाही आहे. तुम्ही ते म्हणजे पाणी असणाऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी चालू शकतो, उगाच कन्फ्युजन करून घेऊ नका. पण समजा तुमच्या इथं जर का पाणी कमीच पडतंय तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही फर्टिलायझर थोडं थांबवा. थोडं फर्टिगेशन थांबवलेलं कधीही चांगलं. कारण का जर का त्यातलं जर सल्फरयुक्त देत आहे, आपण सल्फर द्यायलोय, अमोनियम सल्फेट द्यायलोय, तर अशामुळं रान पटकन वडून येतं, पाण्याची भूक वाढवते, जमिनीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट वाढत असते. तर ह्यामुळं अजून आपलं झाड स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो आणि त्याचाही वापर होणार नाही, म्हणजे खताचाही वापर होणार नाही आणि अनवॉन्टेड आपल्या इकडे स्ट्रेस पण जाणवेल. त्यामुळे खतं थांबवलेले चालू शकतात. आता अशा सिच्युएशनमध्ये ज्या वेळेला एखादा पाऊस पडतो तर त्यानंतर तुम्ही लगेच फर्टिगेशन चालू करा. ते केलेलं कधीही चांगलं आणि जमिनीतलं न्यूट्रिशन द्यायला आता त्याला मदत होईल. जमिनीतलं जे काय असेल ते आपला हळूहळू ते घेत राहील. ह्याचबरोबर बॅक्टेरियाचा वापर करू शकतो का आपण, तर शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियाचाही पॅरल तोच विषय आहे की बाबा ज्या वेळेला सॉईल बायोलॉजी तुमची चांगली असते त्यावेळेलाच बॅक्टेरिया काम करतात. जर का तुमच्या जमिनी पूर्ण हार्ड झाले, घट्ट झाले, तर परत बॅक्टेरिया आपल्या सुप्त अवस्थेत जातात शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बॅक्टेरियाचा वापरही इथं चालू शकत नाही. त्यामुळे कोणतीही खत आणि कोणतीही हे तुम्ही न दिलेली चांगली अशा सिच्युएशनमध्ये फक्त पेशन्स ठेवून आपल्याला पाणी देऊन त्याला जगवणं हे महत्त्वाचं असतं. आता स्प्रेचा विचार केला आपण पॅरल शेतकरी मित्रांनो, तर स्प्रेचं समजा जरूरत आहे बाबा, समजा कीड लागाल्या किंवा लईच तुम्हाला काय तर वेगळा अटॅक वाटायला, करपा तर आता येतच नाही अशा ह्याच्यात, पण वेगळं काय वाटलं तुम्हाला कीड किंवा जर का गरज, तरी पण कीड लागला, आळी का घ्यायचा स्प्रे आळीचा वगैरे कीड लागला तर, कारण का आळी एकदा आली तर त्याचं परत अंडी घालणार, त्याची लाईफ सायकल वाढत जाणार आणि ते सगळीकडे आपल्याला प्रॉब्लेम करू शकते मित्रांनो. ह्यासाठी स्प्रे घ्यायचा आपल्याला. आता ह्या बांड्यांच्या वर तुमचं काय झालं आपल्याला काही फरक पडणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण का आता तुमचं बांड्या वाढल्यात आणि इथं आळी पानं खाल्ली तर ह्या पानाचा काही उपयोग नाही आपल्याला. पानं कधीच आपण विकत नाही, आपण आलं विकतो. त्यामुळं ह्याचा काही संबंध नाही आहे. पण त्याची लाईफ सायकल वाढायला नको, परत भविष्यात आपल्याला त्याचा त्रास नको, म्हणून ते कंट्रोलिंगसाठी आलं तर घ्यायचं आहे. संजीवकाचा स्प्रे कंपल्सरी टाळा शेतकरी मित्रांनो, काही उपयोग होत नाही. उलट ह्याची भूक वाढल आणि खाली परत रिक्वायरमेंट पाण्याची वाढल. त्यामुळे संजीवकाचा स्प्रे घेणं चुकीचं आहे, ते टाळा शक्यतो. स्प्रे घेऊ शकतो रिटार्डचा, जे मधल्याही व्हिडिओत मी सांगितलं की रिटार्ड अतिशय चांगला आहे, ग्रोथ रिटार्ड्स करतं. रिटार्ड नावाचंच औषध आहे, आपल्याच कंपनीचं आहे, खूप चांगलं औषध आहे. 350 रुपयाला तुम्हाला 150 लिटरचं औषध मिळून जातं. 0.6 मिली पर लिटरचं प्रमाण आहे. 150 लिटर तुम्ही फक्त वरनं जरी स्प्रे केला नॉर्मल, तर ते काय काम करत असतं की ह्याची उंची किंवा इथलं जे आहे इथली वाढ आणि ह्याची रिक्वायर्ड वाढ थोडं म्हणतं जरा तू तात्या थांब, थोडी रिक्वायर्ड वाढ तू वरची करू नकोस आणि जे काय आहे ते खाली दाबायचा प्रयत्न करतं. म्हणजे वरून भूक थांबवली आणि जे आहे ते खाली गेलं, त्यामुळं बॅलन्स बाबा खालच्या जे गड्डे आहेत तर त्याला तिथं बॅलन्स व्हायचं काम थोडंफार ह्या माध्यमातून होत असतं. तर तसा वापर करू शकतो. बाकी भांगलायचं मी तुम्हाला सांगितलं की बाबा भांगळून आपण त्याचं तिथं मच्छिंग तणकाट बाहेर न टाकता तिथंच ठेवलो आपण तर ते मल्चिंग होऊन जाईल थोडं आणि त्यामधनं थोडा आपल्याला उपयोग होऊ शकतो. बाकी मुळीसाठी किंवा यासाठी कुठलंही औषध तुम्ही सोडू नका. फक्त ह्याची काळजी घ्या की जेवढं बोध आपलं ओलं ठेवता येईल ह्याकडे लक्ष द्या. फक्त पावसाची वाट बघूया आपण, आडोळ्या पावसाची, जेणेकरून हे जे काही परत स्ट्रेस पडणार आहे किंवा जे आपलं उत्पादन थांबलेलं आहे ते परत वाढायला आपल्याला संधी मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे. हे नव्हे तर तुम्हाला अजून समस्या, काही लोक म्हणतील की बाबा सिलिकॉनचा स्प्रे करा, काही लोक म्हणतील की वॉटर होल्डिंगचं जेल टाकू आपण. ह्याचं अजून प्रत्यक्षात आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये किंवा त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघा. आम्ही तर काय बघितलं नाही. तुम्हाला जर का चांगले वाटत असेल कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपणही बघून पुढं आपल्या शेतकरी मित्रांना सांगता येईल. पण बेसिकली ह्या गोष्टी एवढ्या करणंच आता आपल्याकडे गरजेचं आहे, चॅलेंजिंग आहेत. एवढ्यावरच काम करणं चॅलेंजिंग आहे आपल्याला. फक्त आडोळी पावसाची वाट बघल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे आता पाणी संपल्यामुळं. तर ह्या गोष्टीची काळजी घेऊया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून चांगलं काम करता येईल आपल्याला. लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. असंच आपण चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.